डीजे आणि लेझरमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत असून त्यामुळे डीजे आणि लेझरच्या विरुद्ध कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने, शिवसेनेचे शहर सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे। पाहुयात। यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या काळात बऱ्याचशा नागरिकांना डीजेचा व मोठमोठ्या लाईटिंगचा नाहक त्रास सहन करावा लागला आणि ह्याची बरीचशी उदाहरणं आपल्या समोर देखील आलेली आहेत। तर मग ह्याच्यावरतीच कॅटलिस्ट फाउंडेशनचे सुनील माने व शिवसेना शिंदे गटाचे अजय भोसले यांनी एक पिटिशन दाखल केलेली आहे। ही पिटिशन ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या थ्रू दाखल करण्यात आलेली आहे। चला तर मग बघूयात काय बोलले ॲडव्होकेट असीम सरोदे। पुण्यातील कॅटलिस्ट फाउंडेशनचे सुनील माने आणि राजकारणातील महत्त्वाचे असलेले अजय भोसले यांच्यातर्फे ही पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्य सचिव, त्यानंतर पोलीस महासंचालक महाराष्ट्राचे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांना प्रतिवादी करण्यात आलेला आहे। मुख्य मागणी ही आहे की आंबेडकर जयंती जी येणारी आहे ती प्रदूषणमुक्त असली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारे डीजेचा गोंगाट न करता, ध्वनी प्रदूषण न करता जयंती साजरी झाली पाहिजे। या याचिकेत हे सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे की कोणत्याही उत्सवाला, जयंत्यांना किंवा साजरीकरणाला विरोध न करता ही पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे। पण ध्वनी प्रदूषणाची जी बेकायदेशीरता आहे ती नसली पाहिजे अशा स्वरूपाची स्पष्ट मागणी याच्यात करण्यात आलेली आहे। 3 महत्त्वाचे मुद्दे याचिकेत घेण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये डीजे सिस्टीम आणि त्याच्यामध्ये जे मिक्सर बेकायदेशीर पद्धतीने लावून त्याचा आवाज गोंगाटाच्या स्वरूपात वाढवला जातो आणि लोकांना खूप त्रास झालेले आहेत, खूप जणांचे जीव गेलेले आहेत, ते बंद झालं पाहिजे। लेझर आणि प्लाझ्मा लाईट्स याचा वापर बंद झाला पाहिजे, कारण त्याच्यामुळे खूप जणांना आंधळेपण आल्याच्या घटना आत्ताच गणपतीच्या काळात घडलेल्या आहेत। आणि अनियंत्रित बेकायदेशीर पद्धतीने जे नॉन बायोडिग्रेडेबल स्वरूपाचे बॅनर्स आणि मोठे मोठे होर्डिंग्स लावतात ते पर्यावरणाला घातक असल्यामुळे त्याच्यावर पूर्ण बंदी आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी मागणी या याचिकेतून करण्यात आलेली आहे। याचिकेमध्ये महत्त्वाची मागणी करण्यात आलेली आहे की प्रेशर मिक्सर जे बेकायदेशीर पद्धतीने लावून ध्वनी प्रदूषण करण्यात येते ते बंद झालं पाहिजे आणि त्याचबरोबर केवळ आंबेडकर जयंतीचा हा विषय नसून सर्वच जयंत्या, पुण्यतिथ्या आणि उत्सव या संदर्भातलं ध्वनी प्रदूषण बंद झालं पाहिजे म्हणून स्पष्टपणे मागणी करण्यात आलेली आहे की महावीर जयंती, हनुमान जयंती, दत्त जयंती, विश्वकर्मा जयंती, शिवजयंती, बसवेश्वर जयंती, संत सेवालाल जयंती, मोहम्मद पैगंबर जयंती, गुरुनानक जयंती, रामनवमी, दहीहंडी आणि त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या मुस्लिम आणि हिंदूंच्या यात्रा आणि उरूस असतात त्याच्यामधलं ध्वनी प्रदूषण, ख्रिश्चन धर्माचे जे काही उत्सव आहेत त्यांच्या संदर्भातलं ध्वनी प्रदूषण आणि दुर्गापूजा, गणेश उत्सव अशा सगळ्याच मध्ये जे मॉब सेलिब्रेशन आहे, म्हणजे एक झुंड जमा करून जे काही उत्साह साजरा करताना ध्वनी प्रदूषण होते ते बंद झालं पाहिजे आणि लोकांना ध्वनी प्रदूषण मुक्त वातावरणात जगण्याचा हक्क कायम राहिला पाहिजे अशा प्रकारची मागणी याचिकेतून केलेली आहे। याला जर विरोध झाला तर काय तुम्ही मंडळाला कसं सांगितलं? आंबेडकर जयंतीला मोठ्या प्रमाणावरती डीजे लावले जाते, म्हणजे त्यांची एक स्पर्धाच असते। मंडळ या सगळ्या मागणीचा विचार करतील, सकारात्मक असं वाटतं? मला नक्कीच वाटते की करतील सकारात्मक विचार, कारण की हा त्रास आता खूप सार्वत्रिक झालेला आहे आणि त्यामुळे ज्या अंमलबजावणी यंत्रणा आहे त्यांच्यासाठी सुद्धा सरकारने एक नोटिफिकेशन काढावं अशी मागणी याचिकेतून करण्यात आलेली आहे की ध्वनी प्रदूषणात विरोधात दखल घेणं आणि त्याच्यावर कारवाई करणं याबाबत पोलीस महासंचालकांनी नोटिफिकेशन काढून पोलीस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कलेक्टर्स, मनपा, तहसीलदार अशा सगळ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करणारं नोटिफिकेशन काढलं पाहिजे। त्यातून नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण होईल, कारण की नागरिकच वर्गणी देऊन हे सगळे उत्सव साजरे करत असतात। त्यामुळे हा काही कोणत्या मंडळांचा मर्यादित असा उत्सव नाही, भारताचा, महाराष्ट्राचा सगळ्यांचा उत्सव आहे आणि उत्सव हे आवश्यक आहे, पण ते ध्वनी प्रदूषणमुक्त असले पाहिजे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक महाराष्ट्राचे आणि पुणे महानगरपालिका यांना याच्यात प्रतिवादी करण्यात आले।